हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात? आज आपण बनवणार आहे तूप. दिवाळीचे फराळ बनवायचे आहेत ना, त्यासाठी तूप तर लागेलच. चला तर मग फराळाची सुरुवात तुपापासून करूया. मी इथे 15 दिवसांची साई घेतलेली आहे. ही साई फ्रीझरमध्ये स्टोअर केलेली आहे. फ्रीझरमध्ये साई ठेवली ना, तर ती भरपूर दिवस तशीच फ्रेश राहते. कडवटपणा येत नाही, खराब होत नाही. आपल्याला ज्या दिवशी तूप बनवायचं आहे, त्याच्या आदल्या दिवशी आपण ही साई फ्रीझरमधून बाहेर काढायची आणि खाली फ्रीजमध्ये ठेवून द्यायची, जेणेकरून साईचा जो बर्फ बनलेला असतो तो वितळेल. आता या साईपासून आपल्याला लोणी काढून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण मिक्सरचा वापर करणार आहे. ही साई मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची. जोपर्यंत आपली साई आणि पाणी म्हणजे ताक वेगळं होत नाही, तोपर्यंत फिरवून घ्यायचं आहे. लोणी बाजूला होण्यासाठी जास्त वेळ नाही लागत. 1 ते 2 मिनटात लगेचच लोणी बाजूला होते. या साईमध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून आपल्याला ही साई मिक्सरमधून फिरवून घ्यायची. लगेचच लोणी आणि ताक वेगळं होतं. पाहू शकता, अगदी 2 मिनटांमध्ये आपलं लोणी बनून तयार आहे. या लोण्यापासून आपल्याला तूप बनवायचं आहे. हे लोणी एका पसरट कढईमध्ये काढून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. कढईमध्ये तूप बनवण्याचं कारण म्हणजे कढई पटकन स्वच्छ करता येते आणि तूप उतूही जात नाही. चला आता आपण तूप बनवूया. कढई आपण गॅसवर ठेवून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम सुरुवातीला हायस्ट ठेवायची आहे. लोणी वितळून घेऊया. लोणी वितळल्यानंतर सुरुवातीला हे खूप जास्त फुलून येतं. त्यानंतर आपण गॅसची फ्लेम कमी करायची आहे. तूप बनवण्यासाठी 20 ते 25 मिनटे लागतातच. गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे. 10 ते 15 मिनटे आपल्याला असंच मीडियम गॅसवर ठेवून हलवत राहायचं आहे, जेणेकरून आपलं तूप खाली कढईला लागणार नाही. पाहू शकता, 10 ते 15 मिनटे झालेली आहेत आणि आपली तुपाची प्रोसेस चालू झालेली आहे. अजून 10 मिनटे याला आपण असंच ठेवून हलवत राहायचं आहे. पाहू शकता, 20 ते 25 मिनटानंतर आपलं तूप बनून तयार आहे. तूप बनले की नाही हे कसं ओळखायचं, याची एक ट्रिक तुम्हाला मी सांगणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे तूप बनून तयार झाल्यानंतर ट्रान्सपरंट तर होतंच, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण थोडंसं पाणी हातात घ्यायचं आहे आणि हे पाणी तुपामध्ये शिंपडायचं आहे. पाणी शिंपडल्यानंतर तळतळ तळतळ असा आवाज होतो. असा आवाज झाल्यानंतर समजायचं की आपलं तूप तयार आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 10 ते 12 तुळशीची पाने घालून घ्यायची आहेत. यामुळे आपल्या तुपाला छान सुगंध येतो. तूप थंड झाल्यानंतर गाळून घ्यायचं आहे आणि काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे. बघा, तुपाला रंग किती छान आलेला आहे आणि सुगंध पण खूप छान येतो आहे. तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.